थॉमस अल्वा एडिसन बहिरा होता, जन्मताच बहिरा होता. आता ऐकूच काही नाही त्यामुळे ग्रहण शक्तीच नाही, ग्रहणच नाही त्यामुळे काही ज्ञानच नाही, म्हणजे थोडासा मंदच. पण त्याच्या आईला वाटायचं की आपल्या मुलांनी खूप शिकलं पाहिजे, आणि म्हणून या बहिरा एडिसनला त्याच्या आईने शाळेत दाखल केलं. आठवडाच एक शाळेत गेला असेल एडिसन. एके दिवशी शाळेतून घरी आला, तशी आईनं विचारलं, एडिसन कसा होता दिवस? एडिसन म्हणला खूप छान. आणि एडिसननं त्याच्या टीचरनी शाळेतनं दिलेलं एक पत्र आपल्या आईच्या हातावर ठेवलं. आमच्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं. एडिसनच्या टीचरनी पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका, आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे वाचलं आणि एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी उकळायला. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघितले. एडिसन म्हणला, आई काय झालं ग? तशी ती अश्रू लपवत पडले, नाही रे वेड्या, आनंदाचे अश्रू आहेत. तसा एडिसन म्हणला, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? आणि एडिसनची आई म्हणाली, अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका, तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार बनवतो, आणि ती एडिसन इतकी हुशार झाली की मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा. तुमचा एडिसन खूप हुशार आहे. तसा एडिसन म्हणला, खरंच आई हुशार आहे? अरे मग आहेच माझं पिल्लू हुशार. आईनं कुशीत घेतलं. मग आता शाळा नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकायचं. आपल्या पोरानं शिकावाशी मनोमन विलक्षण इच्छाशक्ती असणारी ती आई त्या पत्रानं थोडी खांतावलीच आहे, पण निराश नाहीच. जो शिकवू शकत नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, तो शिकला पाहिजे ही उर्मी त्याच्या आईनं त्याच्यात पेरली. बाहेर असलेला एडिसन, त्या आईनं त्या मुलाला एकच मंत्र दिला, तू फक्त एडिसन प्रश्न विचारत राहा, प्रश्न विचारत राहा. आलेल्या उत्तरातनं तुला आपोआप माहिती मिळेल, आणि त्या माहितीचं चिंतन मंथन करून तुला ज्ञान लाभेल. एडिसन, शिकण्याचा महत्वाचा पर्याय प्रश्न विचार, बस. आणि एडिसनला छंद लागला, प्रश्नच विचारायचा, सतत प्रश्न विचारायचा. वीज का चमकते, पाऊस का पडतो, रात्र का होते, दिवस का उजाडतो, सूर्य कुठं लपतो, चंद्र कुठं जातो. आणि या सगळ्यातनं हळूहळू त्याला माहिती मिळाली, ज्ञान प्राप्त झालं. थंडीचे दिवस होते. एडिसन बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. धडाधडा ज्वाळा पेटल्या होत्या. तेवढ्यात आईचा आवाज आला, एडिसन बस झालं, चल या जेवायला. आता जेवायला जायचं म्हणून एडिसननं शेजारची माती घेतली आणि त्या ज्वाळांच्या शेकोटीवर टाकली, आणि तो जेवायला आत पळाला. जेवण झालं, तासात दीड तासाने एडिसन बाहेर आला. त्याला असं वाटलं होतं की आता त्या शेकोटीवर आपण माती टाकलीये म्हणजे शेकोटी पूर्ण विझली असणार. पण त्याने बाहेरून बघितलं, त्याला आश्चर्याचा धक्का बसला. मगाशी लाकडं धडाधड ज्वाळेच्या रूपात जळत होती, आता ज्वाळा बंद झाल्या होत्या, पण लाकडं विझली नव्हती. लाकडांचे निखारे झाले होते, आणि त्या निखाऱ्यांचा केशरी प्रकाश चोहोभोवती पसरला होता, आणि सगळा परिसरच केशरी झाला होता, ते फुललेले निखारे. आणि एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर ज्वाळेच्या रूपात लाकडं जळत होती, मग आता ज्वाळा का नाही? माती टाकली तर मग लाकडं विझायला पाहिजे होती, विझली का नाही? ती निखाऱ्यासारखी का फुलतायत? एडिसननं त्या प्रश्नाच्या उद्देशानं शोध घेतला, आणि एडिसनला उत्तर मिळालं. जोपर्यंत त्या लाकडांना ऑक्सिजन अखंड मिळत होता, तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी त्या लाकडांवर माती टाकली, सबब लाकडांना मिळणारा अखंड ऑक्सिजनचा प्रवाह खंडित झाला, त्यामुळे ज्वाळा विझल्या, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाहीत. त्या लाकडांचे निखारे झाले, आणि ते निखारे फुलत आहेत. एडिसनला कळालं, याचा अर्थ ऑक्सिजन अभावी कुठलीही गोष्ट पूर्ण विझत नाही. त्यांनी याच माहितीचा वापर प्रयोगात केला. एक काचेची निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात विद्युत तार टाकली, आणि ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीतल्या त्या विद्युत तारेमध्ये त्याने विद्युत प्रवाह सोडला. त्या विद्युत प्रवाहाने ती तार जळाली नाही, तप्त होत राहिली, तप्त झाली, लालबुंद झाली, इतकी लालबुंद झाली की त्या तारेनं एडिसनची सगळी खोली उजळून टाकली. आणि त्या दिवशी जगाला विद्युत बल्बचा शोध लागला. अपंग असलेल्या एडिसननं जगाचं अपंगत्व दूर केलं. सगळं जग उजळण्याचं सगळं श्रेय या बहिऱ्या एडिसनला जातं, ज्याला शाळेनं हाकलून पाठवलं होतं. 10,000 शोध लावले एडिसन, 10,000. वयाच्या 40व्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यानंतर आईची खोली आवरायला म्हणून तो आईच्या खोलीत शिरला.
आईची ट्रंक त्याला तिथं दिसली, ती नीट सावरून ठेवावी म्हणून त्याने ते ट्रंक उघडली आणि आतल्या गोष्टी आवरताना त्याला 40 वर्षापूर्वी शाळेतल्या त्याच्या टीचरनी दिलेलं ते पत्र सापडलं. आईच्या आठवणीनं थरथरत्या हातानं एडिसननं ते पत्र फोडलं. पत्र वाचू लागला. पत्रात लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. उद्यापासून तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका, आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू व्हायला लागले. आईच्या आठवणीनं तो अत्यंत व्याकुळ झाला. ज्या मुलाची शिकण्याची पात्रता नव्हती, कुठली जगातली शाळा ज्याला शिकवू शकत नव्हती, त्या मुलाला हे न सांगता आई समजत राहिली एडिसन हुशार आहेस, हुशार आहेस, हुशार आहेस. तो एडिसन जगाचा शिक्षक झाला. त्या एडिसनचे प्रयोग सगळ्या जगाला भौतिक शास्त्रात शिकवले जातात. एक आई काय करू शकते? आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं घडतील. प्रेरणा, प्रोत्साहन हेच सगळ्यात मोठं बळ असतं, सगळ्यात मोठं. आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. एका आईच्या कुशीतनं मुलं दुसऱ्या आईच्या कुशीत येतात. हे समर्थ शैक्षणिक संकुल त्याच समर्थपणे या सगळ्या पिढीला त्यांना जे जे हवं ते ते बनवण्यासाठी शक्ती देत आहे. जिज्ञासा हा गुण जर असेल तर तुम्ही यशस्वी असताच असता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे तो सातत्य, चिवटपणा.